अमरावती जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम घोटाळ्यामध्ये नाव सांगा पहिले. माझं नाव दिलीप वासुदेवराव इंगळे, सचिव जागरण मंच. माझ्या बाजूला बसलेले अध्यक्ष आहेत ते माझे सहकारी आहेत, राजेंद्र इंगळे, सचिन गंगा आणि देशमुख आहेत. चौघजण आम्ही. आजच्या पत्रकार परिषदेचा विषय आहे, मागच्या 2 पत्रकार परिषदेमध्ये जो विषय झाला तो हा बांधकामाचा विषय. अमरावती जिल्ह्यामध्ये 1994 ते 99 या 5 वर्षाच्या काळामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निधी टाकण्यात आला होता. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, ते कामच अस्तित्वात नाही आहे. विभागाने हा निधी टाकला आहे आणि किती कोटींचा निधी होता? बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन. कुठला विभाग होता? जिल्हा परिषद बांधकाम विभाग. त्याच्यानंतर त्याची लक्षवेधी झाली, थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन झालं, निष्कर्ष बाहेर आला. त्या प्रकरणामध्ये 42 कोटी रुपये हे एकूण रकमेच्या 10% दंड स्वरूपात वसूल करण्यात यावे असा आदेश समितीच्या प्रमुखांनी दिला. याचा अर्थ असा की त्या प्रमुखाला कार्यकारी दंडाधिकाऱ्याचा दर्जा प्राप्त होता. असा कार्यकारी दंडाधिकाऱ्याने दंड दिल्यानंतर अशी व्यक्ती सेवेत त्या मतदानाच्या प्रक्रियेत जाऊ शकते काय? घोटाळे लावाले. या घोटाळ्यामध्ये कोण कोण सहभागी होते? याच्यामध्ये 4 सीओ. नाव काय त्यांचं? त्यांचं नाव पहिलं आहे गजबी, AN गजबी. दुसरे नंदकुमार. तिसरे विनीता सिंगल. चौथे AN गजबी. कुठलं बांधकाम होते? पूर्ण पायाभूत, ग्रामीणमधल्या पूर्ण पायाभूत सुविधा, शाळाच्या बिल्डिंगा, आरोग्य बिल्डिंगा, सडका ग्रामीण भागामधल्या. पैशाची उचल कोणी केली होती? कोण कंत्राटदार होते की त्यांनी उचल केलेली आहे? ते चौकशीतला भाग आहे, त्यांनी काय तुम्हाला काय आढळलं? कोण आहे? मला असं म्हणणं आहे का ह्याच्यात ज्या 2 केसेस रजिस्टर आहेत तेच आरोपी ह्याच्यात आहे, तेच ठेकेदार ह्याच्यात आहे. म्हणजे तिन्ही विभागामधल्या घोटाळ्याशी एकच कंत्राटदार आणि एकच समान व्यक्ती त्याच्याशी गुंतलेली आहे. काय त्याचं नाव आहे? नाव काय त्या व्यक्ती? आता 687 लोकांची यादी आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये विदर्भ विकास महामंडळाच्या डायरेक्टरनीच टेंडर घेतलेले आहे. आता तुम्ही कोर्टामध्ये अपील केली आहे तर तुम्हाला काय वाटतं? नाही, कोर्टात अपील केली, मी निवडणूक आयोगाकडे अपील आहे माझं. तुम्ही या संदर्भामध्ये ही मंडळी निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रशासकीय कर्तव्य असेल आणि ही अपसंपदा जर मुक्त असेल, जप्त केली, तर ही निवडणूक निष्पक्ष कशी होऊ शकते याचा असा सवाल माझा सरकारला. तुम्ही बोललात 95-94 ही गोष्ट आहे. 94-95 तुम्ही 94-95 ते 99-2000 5 वर्षाचा या एवढा कालावधी झालेला पण अद्याप पण त्या अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाहीये? तेच तर मलाही प्रश्न पडला ना. तुम्ही पाठपुरावा केलात, काय तुम्हाला त्यातनं काही माहिती मिळाली? नाही, त्याच्यामध्ये चौथे जे अधिकारी होते IAS, त्यांचे मिस्टर हे IPS अधिकारी तिथंच असल्यामुळे ती फिर्याद त्यावेळेस दाखल होऊ शकली नाही, ती मी केली. पण तुम्ही म्हणता घोटाळा झालेला आहे, पण शासनाने तशा पद्धतीचं कळवलं नाहीये ना त्यांच्या अहवालामध्ये किंवा कॅगच्या अहवालामध्ये तशा पद्धतीचं नाही. कळवलं आहे. 2 फिर्यादी दाखल झाल्या आहे की त्यांच्या सरकारी पक्षानं 2 फिर्यादी दाखल केल्या आहेत. 26/6/2002 आणि 26/6/2006. मागणी 2 सरकारी आहे. मागणी काय आहे? माझी मागणी आहे का हे जर अपसंपदा जप्त केली नाही तर ही ज्याला आपण वाटण्या म्हणतो रात्रीच्या कतलगी राहतो, ते पैसे वाटून रात्री गावामध्ये तुम्ही या गावामध्ये आमच्या तुम्हाला आजची रात दाखवतो तुम्हाला. हल्ली जे अधिकाऱ्यांचं तुम्ही नाव घेतलं ते हल्ली अधिकारी कुठल्या पदावरती कार्यरत आहेत? ते सचिवालयात आहे सध्या. त्यांनाही त्या पदावर एकूण त्याच्यामध्ये 30 लोक आहेत, 26 लोक आरोपी आहेत आणि न्यायाधीश आहेत आणि 4 आहेत मात्र त्यातून निसटले आहेत. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायची मागणी आहे ना, लेखी दिली आहे तक्रार, तशी पोलीस स्टेशनला दिली. ठीक.